टेक्निक्स आहेत बिल कार्ड. ठीक आहे, बिल कार्ड काय असतो का इथे द डॉक्युमेंटेड रेकॉर्ड, हा डॉक्युमेंटेड रेकॉर्ड असतो ऑफ द प्रोडक्ट किंवा मटेरियल. प्रोडक्ट आणि मटेरियल हा डॉक्युमेंटेड रेकॉर्ड असणार आहे. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो किती आपण, आणि याच्यामध्ये क्वांटिटीज बघतात. काय बघतात? क्वांटिटीज, किती क्वांटिटी आपण परचेस केली, किती इश्यू केली आणि आपल्याकडे बॅलन्स किती आहे हे बघण्याचं काम आपण कशामध्ये करतो? बिन कार्ड मध्ये बघतो. याच्यामध्ये आपल्याला रेट माहित नसते, याच्यामध्ये रेटचा कॉलम नसतो किंवा रेट याच्यामध्ये आपण इन्क्लूड करत नाही. रेट किंवा अमाऊंट कशामध्ये इन्क्लूड करतो? स्टोर लेजर मध्ये, है ना. त्याचा डिफरन्स झाला स्टोर लेजर आणि तुमच्या बिल कार्डचा. बिल कार्ड किस लिए यूज करते हैं हम? क्वांटिटी, क्वांटिटी, हम कितनी क्वांटिटी हमने परचेज की, कितनी इश्यू की और बैलेंस कितना है हमारा, वो चेक करने के लिए हम क्या करते हैं? बिल कार्ड यूज करते हैं. उसके बाद स्टोर लेजर. स्टोर लेजर किस लिए यूज करते हैं? तो स्टोर लेजर जो अमाउंट, जो क्वांटिटी है, जो अमाउंट है, जो रेट है, इसका रिकॉर्ड हमारे पास रहना चाहिए, इसलिए हम क्या करते हैं? स्टोर लेजर यूज करते हैं. बरोबर आहे. काला डिफरन्स काय असतो बिल कार्ड आणि स्टोर लेजरचा? काला सगळ्यांना? येस सर. चालेल चालेल. अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे विचारून घ्या. क्वेश्चन आहे प्रिव्हियस टॉपिक मध्ये काही? ठीक आहे, चालेल. तर मग आता आपण स्टार्ट करूया. काय स्टार्ट करायचं आपल्याला? नेक्स्ट टॉपिक आहे इनपुट आउटपुट. नेक्स्ट टॉपिक इज इनपुट आउटपुट रेशो. आता हे इनपुट आणि आउटपुट रेशो काय असतात ते आपण बघू. ठीक आहे, काय असतात इनपुट आणि आउटपुट रेशो? फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं असेल जेव्हा आपण सिंथेसिस करतो PC2 मध्ये किंवा मग PC1 मध्ये तुम्ही सिंथेसिस केला असेल किंवा कोणते टॅबलेट, कोणते फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग केलं असेल, तर त्यांचा वेट, त्यांचा मिळून सगळ्यांचा वेट फॉर एक्झाम्पल 30 ग्राम आहे. बरोबर. ठीक है, जो भी रॉ मटेरियल है हमारा वो 30 ग्राम है. बट आफ्टर द प्रोसेस, त्याला प्रोसेस केल्यानंतर किंवा हीट केल्यानंतर आपल्याकडे 20 ग्राम प्रोडक्ट वापरत आहे. बरोबर. म्हणजे आपण यूज किती केला, इनपुट किती केला प्रोसेस मध्ये? 30 ग्राम. आणि आपल्याकडे तो प्रोडक्टची जे वेट आहे, लास्ट वेट, तो फायनल वेट असणार आहे तो प्रोडक्ट आपला, त्याचा किती आहे? 20 ग्राम. ठीक है ना. इट इज कॉल्ड एज द इनपुट आउटपुट रेशो. कळलं? ठीक है, तो राइट डाउन इनपुट आउटपुट रेशो is the relation between is the relation between quantity of materials is the relation between quantity of materials, quantities of the materials charged to the production, charged to the production process, charged to the production process, charged to the production process, and the quantity of material, and the quantity of material in the final output. टू 59 लिहिताय ना तुम्ही? जे पण पॉइंट सांगतो मी लिहा. काय सांगितलं मी? इनपुट आउटपुट रेशो म्हणजे काय? इट इज द रिलेशन बिटवीन मटेरियल चार्ज टू द प्रोडक्शन, प्रोडक्शन करण्यासाठी मटेरियल किती यूज केला, अँड द क्वांटिटी ऑफ मटेरियल इन फायनल आउटपुट. म्हणजे मटेरियल आपण चार्ज केला फॉर एक्झाम्पल 30 ग्राम आणि आपल्याकडे आला किती फायनल आउटपुट?
20 gram. It is called as the input output ratio. कळलं? ठीक है. That on the example of this method. Two kilogram of material. 2 kilogram of material. 2 kilogram of material. Material का नाम लिया कैपिटल A. Capital A is put in production. Is put in production process. Is put in production process. Is put in production process. And the content of this material. And content of this material in the final product, and content of this material in the final product and content of this material in final product is in the final product is 1.6 kilogram. 1.6 kilogram. 1.6 किलोग्राम. परत एकदा सांगा कोणता एक्झाम्पल लिहून दिला मी सांगा. 260 रोल नंबर सांगा. वडगावकर वैभव. 2 kg of material A is put in production process and content of this material in final product is 1.6 kg. सिंपल आहे. आपण काय केलं प्रोडक्शन प्रोसेस साठी कोणत्याही प्रोडक्ट टॅबलेट किंवा मग सोल्युशन बनवण्यासाठी 2 kg रॉ मटेरियल घेतलं. बरोबर आहे. 2 किलो रॉ मटेरियल घेतलेलं आपण 2 kg आणि फायनल प्रोडक्टचा जर वेट केला आपण फायनल जो प्रोडक्ट आलेला आपल्याला किती आला 1.6 kg है ना. म्हणजे कमी झालेला आहे. इट इज कॉल्ड एज द इनपुट आउटपुट रेशो. इनपुट आउटपुट रेशो कसं काढतात ते आपण पाहू. तर खाली लिहा आन्सर मध्ये इनपुट डॅश आउटपुट रेशो. इनपुट डॅश आउटपुट रेशो इज इक्वल टू इनपुट डॅश आउटपुट रेशो इज इक्वल टू 2 upon 1.6. 2 भागिले 1.6 असं लिहायचं. बोर्ड मध्ये जे दिसते तसं लिहू नका. बोर्डचं नाही येते. 2 upon 1.6 into 100. सांगा कॅल्क्युलेशन किती येतं याचा. 2 upon 1.6 into 100 is equal to 125. हा बुक मधून वाचून नाही सांगायचं. कॅल्क्युलेशन करायचं. बाकीचे स्टुडंट पण कॅल्क्युलेशन करा. केलं का सगळ्यांनी कॅल्क्युलेशन. Yes, sir. हाँ कितना आया 125. 125. आता 125 काय आहे पर्सेंटेज मध्ये येईल है ना. 125% हा आपला रेशो आलेला आहे. बरोबर ना. सही आहे. 125 इट इज अ रेशो ऑफ इनपुट आणि आउटपुट रेशो. म्हणजे इनपुट आणि आउटपुट रेशो किती आलेला आहे आपला 125. बरोबर. हा आपल्याला फक्त इनपुट आउटपुट रेशो आपण यामध्ये बघतो कधी पण. ठीक आहे. त्याचा दुसरा एक्झाम्पल लिहून घ्या. राइट डाउन सेकंड एक्झाम्पल. जे बोर्डवर दिसतंय त्याचा एक्झाम्पल लिहून घेऊ आपण. हा नंतर हा आन्सर आहे त्याचा क्वेश्चन लिहून घेऊ आपण एकदा. सेकंड
A pharmaceutical company, a pharmaceutical company, a pharmaceutical company uses, a pharmaceutical company uses chemical A, capital area. A pharmaceutical company uses chemical A, chemical capital A as a raw material, as a raw material, as a raw material, rupees 100 per kg, rupees 100 per kg, म्हणजे 1 kg कितीला येईल ते 100 रुपीज ला येईल, रुपीज 100 per kg, rupees 100 per kg. The input output ratio, इनपुट आउटपुट रेशो कसं लिहितात माहिती आहे ना, कॅपिटल आय डॅश ओ, पूर्ण लिहायची गरज नाही आपल्याला. द इनपुट, इनपुटचं कॅपिटल आय डॅश आउटपुटचं कॅपिटल ओ, बस इतकंच लिहायचं. इनपुट डॅश आउटपुट रेशो इज 125%, is 125%, is 125%, is 125% due to non-availability of, due to non-availability of this raw material, due to non-availability of this raw material, of this raw material, आणि पुढील अजून two other substitutes are available as per following information. Two other substitutes are available as per following information, as per following information, as per following information. तर काय लिहायचं, 3 कॉलम करा, स्मॉल कॉलम, आणि त्यामध्ये 2 रो राहिले पाहिजे. 3 कॉलम करा. फर्स्ट कॉलम मध्ये लिहा मटेरियल, 3 कॉलम करायचे. त्यामध्ये फर्स्ट कॉलम मध्ये लिहा मटेरियल, सेकंड मध्ये लिहा, सेकंड कॉलम मध्ये रेट पर केजी, रेट पर केजी, आणि थर्ड कॉलम मध्ये लिहा आय डॅश ओ रेशो, म्हणजे इनपुट आउटपुट रेशो, आय डॅश ओ रेशो. ठीक आहे, हे 3 कॉलम केले तुम्ही. फर्स्ट कॉलम मध्ये लिहा A1, A1 म्हणजे मटेरियल A1, त्याच्या पुढे लिहा रेट पर केजी मध्ये रुपीज 150, रुपीज 150, आणि आता इनपुट आउटपुट रेशो आला 110%, 110% त्याचा इनपुट आउटपुट रेशो आला. सेकंड मटेरियल लिहा, त्याच्या खाली A2, A2, त्याचा रेट पर केजी आला 120 रुपीज, त्याचा रेट पर केजी आला 120 रुपीज, 120 रुपीज. त्याचा इनपुट आउटपुट रेशो आहे 140%, 140%. सांगा वरती क्वेश्चन काय लिहिला आपण ते सांगा. A drug and pharmaceutical company uses chemical or raw material Rs 10 rupees per kg. The
Input output ratio is 120% due to non-availability of this raw material. Two other substitute are available as per the following information recommended which of the material to be used. ठीक है, यानी इसमें से क्या समझा हमें कि भाई एक रॉ मटेरियल हम यूज कर रहे हैं ए नाम का, ठीक है, ए नाम का रॉ मटेरियल यूज करते हैं अपन, और उसका जो पर केजी वेट, पर केजी उसके रुपीज है 100 रुपीज है, ठीक है ना, और उसका इनपुट आउटपुट रेशियो कितना है 125 रुपीज का ले रहा है ना, तो दो रॉ मटेरियल है इसमें, तो उसका फॉलोइंग डिस्क्रिप्शन हमें दिया है, ठीक है, तो फॉलोइंग डिस्क्रिप्शन सांगा रो नंबर 264 सांगा कोण काय काय डिस्क्रिप्शन आहे टेबल मध्ये कसं लिहिलेलं आहे सांगा. बाकीचे स्टुडंट सांगा कोणी पण त्याचं डिस्क्रिप्शन कसं आलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते सांगा. कोई भी एक स्टुडंट सांगा ना, लिहिलं असेल तर सांगा लवकर. There are three columns. In first column, material. Second column, rate per kg. And third one, input output ratio. In material, first we take A1. Their rate per kg is 150 rupees, and the input output ratio is from 110%. Second material we get A2. His rate per kg is 120 rupees, and input output ratio is 140%. बरोबर, ठीक आहे. तर याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करतो जो बोर्डवर पण दिलेला आहे मी. काय यूज करतो आपण, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, कॉस्ट ऑफ हा फॉर्म्युला आहे इनपुट आउटपुट रेशियो काढण्यासाठी. द कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल इज इक्वल टू इनपुट अपॉन आउटपुट इंटू रेट पर युनिट इन द फिनिश प्रोडक्ट. हा फॉर्म्युला लिहून घ्या. ये फॉर्मूला लिख लो सब स्टूडेंट. कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल इज इक्वल टू इनपुट अपॉन आउटपुट इनटू रेट पर यूनिट इन द फिनिश्ड प्रोडक्ट. रेट पर यूनिट इन द फिनिश्ड प्रोडक्ट. ठीक आहे, तर हा एक फॉर्म्युला आहे. रोल नंबर 222 सांगा फॉर्म्युला काय. Cost of raw material is equal to input upon output rate per unit upon finished product. ठीक आहे, सांग. त्याच्यानंतर सचिन मला सांगा, आता आपण हा फॉर्म्युला आपल्या पहिला जो कॉलम होता किंवा पहिला जो रो होता A1 साठी तो कसा यूज केला जातील ते सांगा. वो कैसा यूज करेंगे हम. इनपुट में A1 और असं यूज करा ना. फॉर एक्झाम्पल आपला किती आला होता तो 110% आला होता वाटतं है ना. इनपुट आउटपुट रेशो किती Yes, होता sir. 110%. 110. म्हणजे हा, तर मग कसं लिहिले जातील त्याला 110 110 अपॉन 100. ठीक आहे, तर मग A1 इज इक्वल टू लिहा 110 अपॉन 100 म्हणजे 110% कसं लिहिता येईल आपल्याला 110 अपॉन 100. Okay. 110 किंवा 110 अपॉन 100. आणि रेट पर केजी किती आला होता आपला इंटू 150 है ना. हा, मग त्याचं कॅल्क्युलेशन करा किती.
कॅल्क्युलेशन करा, कारण ते बोर्डवर दिलेले आहे तसं करू नका, कारण एक्झाम मध्ये मग तुम्हाला त्याचा आन्सर दिलेलं नसतं 165. तुम्हाला 165 पर केजी, बरोबर. 165 पर केजी. Yes, sir. आता 8 बरोबर सांग. त्याच्यानंतर रोल नंबर 260 वैभव. आता तुम्ही करा A2. A2चं कसं करता येईल आपल्याला, काय इन्फॉर्मेशन होती A2 ची, इनपुट आउटपुट रेशो किती होता त्याचा, 140. हा 140%. मग इनपुट आउटपुट रेशो कसा लिहिता येईल आपल्याला, 140/100, बरोबर. असल्यास 140/100, 140/100. आणि त्याचा रेट पर केजी किती होता, किती रुपीज होता रेट पर केजी, 120. इंटू 120 है ना. तर मग तुम्हाला काय करावं लागेल, इंटू 120 इज इक्वल टू, मग याचं कॅल्क्युलेशन करा. - 168 kg. 168 पर केजी, बरोबर. ठीक आहे. ज्याच्या खाली अजून एक पॉईंट लिहून घ्या. आता हा आपला कॅल्क्युलेशन आलेला आहे. एका मटेरियलचा आला A1 चा 165, बरोबर. आणि सेकंड मटेरियलचा आला 168 पर केजी. त्याच्या खाली लिहा which of the material to be used, which of the material to be used, which of the material to be used. म्हणजे कोणतं मटेरियल, दोन्हीपैकी कोणतं मटेरियल आपण यूज करणार सांगा. आणि त्याचं रिझन पण सांगायचा, कोणतं मटेरियल आपण यूज करणार, A1 यूज करणार का A2 यूज करणार ते सांगा. बाकीच्या स्टुडंटची व्हिडिओ ऑन करून ठेवायचा, अटेंडन्स लागणार नाही, नंतर सांगायचं मी प्रेझेंट होतो म्हणून. आता कसं व्हिडिओ ऑन करता तुम्ही, असं करू नका. परत परत मला बोलायला भाग पाडू नका. बाकीचे स्टुडंट्स जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत ते त्यांचा व्हिडिओ ऑन करूनच ठेवताय. त्याचं रिझन काय आहे व्हिडिओ ऑन करून ठेवायचं, तर तुम्ही प्रेझेंट आहे. ठीक है. माझा क्वेश्चन हाँ होता, मेरा क्वेश्चन था क्या A1 यूज करेंगे हम, कौन सा मटेरियल हम रिकमेंडेड कर रहे हैं, यानी कौन सा मटेरियल हम यूज कर रहे हैं, यूज कर सकते जो हमारे लिए फायदेमंद है. A1 यूज करेंगे या A2 यूज करेंगे. A1. A1 का बर, रिझन सांगा. तर त्याचा प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे, त्याच्यामुळे प्रोडक्ट जास्त सेल केला जाईल. बरोबर. अब इसमें क्या है, हम देख सकते हैं जो इनपुट आउटपुट रेशो आहे, जितका मोठा इनपुट आउटपुट रेशो तितका त्याचा लॉस जास्त झालेला आहे त्या फिनिश प्रोडक्ट मध्ये आणि तुमच्या प्रोसेस मध्ये. जितका इनपुट आउटपुट रेशो कमी, ठीक है ना, तो दोनों में से इनपुट आउटपुट रेशो किसका, A1 का होता 110 आणि A2 का होता 140. तो इनपुट आउटपुट रेशो किसका कम है, A1 का, बराबर ना. A1 का कम है, यानी उसमें लॉस कम हो रहा है, बराबर. यानी हमारे ये प्रोडक्ट फायदेमंद है हमारे लिए. दिस इज द प्रोडक्ट युजफुल फॉर अस फॉर सेलिंग ऑन और प्रोडक्शन. याच्यासाठी आपण काय करतो, A1 हा प्रोडक्ट रिकमेंडेड करत आहे. चालेल सगळ्यांना. ठीक आहे, तर लिहूंगा खाली पॉइंट. taking into consideration the cost of material, taking into consideration the cost of raw material,
chemical A1 is recommended. Chemical A1 is recommended because it is more economical. Because it is more economical. It is more economical. ठीक आहे ना. कळलं सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? किसी को कुछ क्वेश्चन पूछना है पूछो. हमने 3 टॉपिक कवर किया. परपेचुअल इन्वेंटरी कंट्रोल, रिव्यू ऑफ फ्लो एंड नॉन मूविंग आयटम, आणि थर्ड इज द इनपुट आउटपुट रेशो. हे आपण आज कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? यस और नो? No, sir. चालेल. तर मग मी लेक्चर स्टॉप करत आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू.